चला नमस्कार विद्यार्थ्यांनो. इथं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती घेणं गरजेचं असतानाही महाराष्ट्रातील शिक्षक भरती एक भयानक वास्तव. कॉन्ट्रॅक्टद्वारे त्या ठिकाणी सेवानिवृत्त जे शिक्षक आहे ते भरले जातात. तो जी आर आलेला आहे, टेट दिलेली आहे, वर्ष उलट आलेलं आहे. तंत्रज्ञानयुक्त मुलं आहेत, नव्या दर्जाची मुलं आहेत, जे काहीतरी ते शिकू पाहत आहेत, ते सोडून देऊन पवित्र पोर्टलची भरती लवकर लवकर देणं सोडून त्यावर तारीख पे तारीख दिली जाते. जेवढ्या जागा आल्या तेवढ्या जागा सध्या भरा. ज्या जागा आहेत किंवा येणार आहेत त्यांना नवीन 2 फेजमध्ये घ्या ना. लवकरात लवकर तुम्ही जर पवित्र पोर्टलला जेवढ्या जागा 10 असतील, 5 असतील, 7 असतील, तुम्ही त्या ठिकाणी भरती करा. येणाऱ्या जागेला फेज 2 नाव द्या, फेज 3 नाव द्या आणि ती भरती प्रक्रिया लवकरात लवकर तुम्ही जाहीर करा. परंतु काय करताय तर महाराष्ट्रातील शिक्षक भरती एक भयानक वास्तव. कॉन्ट्रॅक्टकरण, लालफितशाही आणि झेडपी शाळांचा अध्याक्रम. तुम्ही जर पाहिलं पवित्र पोर्टल तारीख पे तारीख चालू आहे. आता सुद्धा त्या ठिकाणी मुदतवाढ एक साधारणतः 30-31 जुलैपर्यंत मिळणार आहे. नंतर सुद्धा तुमचं पवित्र पोर्टल पुन्हा सुरू होईल. एक कपुरात त्या ठिकाणी मुदतवाढ सांगणे कठीण आहे. 1 मे पवित्र पोर्टल नोंदणी सुरू झाली. आशाचा किरण होता. 1 मे झाले, ठीक आहे, मे मध्ये झाले, जून मध्ये शाळा ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस आम्ही शाळेमध्ये जॉईन होऊ. ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया पूर्ण होईल. परंतु मग 15 जून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं, शाळा सुरू झाल्या, पण वास्तव जर पाहिलं असेल तर शाळेमध्ये शिक्षकच नाही अशी परिस्थिती होती. जुलै महिन्यात नोंदणीची मुदत संपत आली पण भरतीचा पत्ताच नाही. बघ तुम्ही जर पाहिलं असेल तर महिन्यामागून महिने उलटले. शासनाचं नियोजन पूर्णपणे कोलमडलेलं आहे, शून्य आहे. कायमस्वरूपी भरती जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवली जात आहे का असं वाटतंय? काय धोका आहे, उपाय की नवा आजार आहे? कॉन्ट्रॅक्ट भरतीचा घाट घातला जातोय. निर्णय कायमस्वरूपी भरती बाजूला ठेवून त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट करून भरती केली जात आहे. सर्वाधिक धोकादायक डीएड बीएड जे झालेले लाखो तरुण उमेदवार आहेत त्यांना डावलून तुम्ही सेवानिवृत्त शिक्षकांना त्या ठिकाणी नेमणूक देत आहे. तुम्ही ये रे माझ्या मागल्या सुरूच ठेवले आहे आणि तरुण उमेदवार वाऱ्यावर आणि निवृत्तांना त्या ठिकाणी भरती दिली जात आहे. सांगली जिल्हा परिषदेची आकडेवारी जर पाहिली असेल तर टोटल 680 एकूण रिक्त पदं आहेत. पवित्र पोर्टलवर नोंदवलेले पदं किती आहेत तर 479. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने तिथं शिक्षक जे काही घेतलेत, सेवानिवृत्त शिक्षक, रिटायर झालेले शिक्षक 455, म्हणजे 225 पदं पोर्टलवर तुम्ही लपवलेली आहे. 680 जागा रिक्त असताना फक्त 455 कॉन्ट्रॅक्ट शिक्षक भरले गेले आहेत. तरुण बेरोजगार उमेदवारांना हक्क अधिकृतपणे त्या ठिकाणी हिरवला गेला. शासनाचं कारण आहे की विरुद्ध जमिनीवर वास्तव. आता शासनाने कारण काय दिलेलं आहे या कॉन्ट्रॅक्ट भरतीचं शिक्षक भरती केलेली आहे त्या संदर्भामध्ये, तर नियमित भरतीला अजून 2-3 महिने लागतील. अरे तुम्ही प्रोसेस फास्ट करा ना. जेवढ्या जागा तुम्हाला आलेल्या आहेत तेवढ्या जागेला स्टॉप करा. फेज 1 नाव द्या, लवकरात लवकर नियोजन करा. ठीक आहे. झेडपीच्या जागा ज्या विना मुलाखतच्या जागा आहेत म्हणजे गव्हर्नमेंटच्या जागा आहेत, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, ठीक आहे, त्या जागा तुम्ही सुरुवातीला भरा ना, जेवढ्या येतील तेवढं. फेज 2 ला तुम्ही बाकीच्या विथ इंटरव्ह्यूवाल्या जागा भरा. नियमित भरतीला अजून 2-3 महिने लागतील. तोपर्यंत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून निवृत्त शिक्षकांची तात्पुरती नेमणूक असा सरकारचा दावा केलेला आहे. म्हणून आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरती करतो असं त्यांचं म्हणणं आहे. काही शाळा 1 जूनला तर बहुतांश 15 जूनला सुरू झाल्या आहेत. 1.5 ते 2 महिने आधीच वाया गेलेले आहेत. नियोजन शून्यतेमुळे विद्यार्थ्याचं अधिक आतोनात नुकसान झालेलं आहे. ही केवळ मलमपट्टी आहे. आता 21व्या शतकातील विद्यार्थ्याचं कोण योग्य आहे? तुम्ही जर पाहिलं असेल तर नव्या दमाचे तरुण जे सध्या आता डीएड बीएड झाले, टीईटी पास आहे, सीटीईटी पास आहे, टेट एक्झामला चांगले मार्क आहेत, की त्या जागे हे कॉन्ट्रॅक्ट सेवानिवृत्त शिक्षक आहे. दोन्हीची जर तुलना केली, आपण त्यांना काय कमी लेखत नाही, पण एक तुलना जर केली, ऊर्जा आणि कल दोघांमध्ये पाहिलं असेल तर जे आत्ताचे तरुण आहे जे वाट बघतायत पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती कधी होईल, तर ताज्या दमाच्या आहेत, शिकवण्याची त्यांच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे, नवीन कौशल्य त्यांच्याकडे आहेत, काहीतरी त्या ठिकाणी आपण मुलांना देणार, त्यांचं भविष्य घडवणं एक त्यांच्यामध्ये आशा. त्याविरुद्ध निवृत्ती वय ओलांडलेले थकलेले शिक्षक त्या ठिकाणी शिकवले येणारे. तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आहे, अपडेट्सशी संपूर्ण परिचित हे नवीन मुलं आहेत जे आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती कधी होईल त्याची वाट बघतात. जुन्या पद्धती कॉन्ट्रॅक्ट सेवानिवृत्त शिक्षक आहेत, जुन्या पद्धतीने शिकवणारे, तंत्रज्ञानापासून 100% ते दूर आहेत. आणि गुंतवणूक काय तर
शिक्षण व्यवस्थेचं दीर्घकालीन भविष्य हे नवीन उमेदवार असणार आहेत, नवीन मुलं असणार आहेत, जे टेटच्या माध्यमातून चांगल्या मार्गाने लागणार आहे. आणि सेवानिवृत्त शिक्षक हे तात्पुरती मलमपट्टी त्या ठिकाणी सरकार करत आहे. निवृत्त शिक्षकांचा आदर तर आहेच, पण आजच्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त सज्ज असलेला आणि तरुण शिक्षकांची गरज आहे. पालकांना सुद्धा वाटलं पाहिजे की आपल्या मुलांना त्या ठिकाणी झडपी शाळेमध्ये पाठवावं. या नवीन मुलांची आज गरज असताना तुम्ही सेवानिवृत्त शिक्षक तिथं नेमताय. मध्ये आता कॉन्ट्रॅक्टीकरण मागचा खरा हेतू काय? का बोगस टेंडरचा खेळ आहे? कायमस्वरूपी भरती जाणीवपूर्वक रोखताय का तुम्ही? का रोखत आहेत? रोखलेली आहे का? खाजगी एजन्सीला टेंडर काढणं आणि एजन्सी मार्फत कॉन्ट्रॅक्टी भरती करणं. शिक्षक भरतीच्या नावाखाली हे कोणत्या ठेकेदारांचे खिशे त्या ठिकाणी भरण्याचं काम सुरू आहे का? शिक्षणाचा उघड बाजार नाही का? अनेक वेळा शिक्षकांना, जे विद्यार्थी आहेत त्यांना आंदोलन करावं लागत आहे. तुम्ही पवित्र पोर्टल सुरू करा, शिक्षक भरती सुरू करा, टीईटी परीक्षा घ्या, टेट घ्या. म्हणजे या ठिकाणी झडपी शाळांचं तर विनाशाचं चक्र आहे. बोगस प्लॅनिंग आहे. सेवानिवृत्त कॉन्ट्रॅक्ट शिक्षकांची नेमणूक केली जात आहे. शिक्षणाचा दर्जा झपाट्याने झडपीचा घसरत. पालकांच्या झडपी शाळावरून उडणारा विश्वास आहे आणि कायमस्वरूपी व तरुण शिक्षकांचा त्या ठिकाणी अभाव आहे. पालकांनी आपल्या मुलांना अशा वाऱ्यावर ज्या आहेत तर अशा वाऱ्यावर सोडलेल्या आहेत अशा शाळांमध्ये का पाठवावं, जिथं गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण संपवण्याचा हा कट आहे का, असं अनेक वाटतं. आगामी स्पष्ट मागणी आणि कॉन्ट्रॅक्ट करून थांबवा. म्हणजे जसं त्या ठिकाणी MPSC भरती ही ऑनलाईन घेत होते, मुलांनी आंदोलन केलं आणि मग ती ऑफलाईन सुरू झाली. मग तसंच आता तुमची इच्छा आहे का की मुलांनी परत आंदोलन केलं पाहिजे आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून लवकरात लवकर ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. नियोजन व्यवस्थित असेल, प्लॅनिंग व्यवस्थित असेल तर साधारणतः 1 महिन्यामध्ये संपूर्ण प्रोसेस पहिला वेळ लागत नाहीये. तुम्ही त्या ठिकाणी इतका वेळ लागतं. अजून जे काय जाहिरात येणार आहेत त्याला तुम्ही परत मुदतवाढ देताय आणि त्याच्यानंतर परत तुम्ही मुदतवाढ देऊ शकतात का? ज्या पेंडिंग आहेत परत जाहिरातीसाठी, तर जेवढ्या आता जागा आल्या त्या पुरेशा आहेत. त्याला फेज 1 माझं म्हणणं आहे की नाव द्या. तुमचं काय मत असेल तर कमेंट करा. फेज 1 नाव द्या. ज्या झडपीच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका असतील, ठीक आहे, आश्रमशाळेत जागा असतील तर त्या विना मुलाखत जागा आहे त्या भरून घ्या. फेज 2 ठेवा तुम्ही लगेच. ते झालं की त्याच्यानंतर ज्या जाहिरात येतील त्या जागा त्या ठिकाणी ऍड करा आणि फेज 2 नंतर लगेच घ्या. तुमचं काय मत असेल या संदर्भात नक्की कमेंट करा. ठीक आहे, थांबतो. टेलिग्रामचा ग्रुप आहे, जॉईन करा. पवित्र पोर्टलला ज्यावेळेस जागा येतील तर त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती आपल्याच युट्यूब चॅनेलला मिळणार आहे. जो काय GR आहे तो रद्द करा. कॉन्ट्रॅक्ट आणि सेवानिवृत्त शिक्षक भरतीचा शासन निर्णय त्वरित मागे घ्या. कायमस्वरूपी भरती पवित्र पोर्टलवर रखडलेलं नियमित शिक्षक भरती युद्ध पातळीवर तुम्ही लवकर सुरू करा. त्याचं एक वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करा. अन्यथा त्या ठिकाणी जसं मुलांनी आंदोलन केले ती आंदोलनाची त्या ठिकाणी परत मुलांची मागणी आणि मनमानी कारभार न थांबल्यास दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्र शिक्षण मंत्र्यांविरोधात तीव्र जन आंदोलन उभारले जाईल. असं अनेक आणि तुमचं सुद्धा त्या ठिकाणी काय मत आहे ते कमेंटच्या माध्यमातून कळवा.